नंदुरबारमध्ये वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक झालाय। भांगडा परिसरातील 293 वनहक्कधारकांना शेतीत येणारे अडथळे दूर करून प्रलंबित दाव्यांवर तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन करण्यात आलं। वनहक्क फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात मिळावेत अशी मागणी करत शासनाच्या परिपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। पाहुयात यावर लोकसंघर्ष मोर्चाचे नेते महेश पाटील काय म्हणतात। हे आंदोलन लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे। याचे कारण असे की नंदुरबार तालुक्यातील भांगडा येथील वन हक्क समितीने व ग्रामसभेने मंजूर केलेले दावे असून ती जमीन इको बटालियनला देण्यात आली। ही जमीन इको बटालियनला देण्यात आली आणि आमचे शेतकरी जी जमीन खेळून खात होते त्यांच्याकडून ही जमीन काढण्यात आलेली आहे आणि त्यांना ही जमीन कसून खाल्ली दिली जात नाही। हे त्यांना धाक दावत आहेत। इको बटालियनला इथून काढून ही जमीन आमच्या शेतकऱ्यांना परत देण्यात यावी ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी म्हणजे अक्कलकुवा तालुक्यातील आंबाबारी गावाची जी वन देवघरे समितीच्या यादीमध्ये आमच्या शेतकऱ्यांची नावे जी मंजूर झालेली आहेत, या समितीमधली नावांना देखील वगळून नाव असताना ते नाव वगळून दुसऱ्या शेतकऱ्यांना तिथून कांतात हक्क दिला जात नाही व त्यांचे हक्क वगळण्यात येतात। हे बेकायदेशीर आहे, कायद्यात हे येत नाही। तसेच नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा असेल, शेगवे असेल, करजवाडी असेल, इथल्या शेतकऱ्यांचे दावे मंजूर करण्यात येत नाही। यासाठी आज आम्ही या नंदुरबार येथे कलेक्टर कचेरीला धरणे आंदोलन करत आहोत, जेणेकरून या सर्व दावे मंजूर कलेक्टर मॅडम यांच्या अधीन आहेत आणि कलेक्टर मॅडम त्यांचे अधिकार बांधील आहेत। म्हणून कलेक्टर मॅडमांनी त्यांच्या अधीन राहून हे दावे मंजूर केले पाहिजेत, म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।